प्राध्यापक लक्ष्मण हाके म्हसवडमध्ये येऊन ओबीसींची भाषा बोलून गेले, परंतु हे जे ओबीसी आहेत या ओबीसींना लक्ष्मण हाके इथं आले हे माहीत आहे का? ते काय म्हणाले हे माहीत आहे का? लक्ष्मण हाके म्हणाले होते की आमचं ओबीसी आरक्षण वाचलं पाहिजे. आज घडीला ओबीसीचं आरक्षण गेलेलं आहे. याचं उदाहरण म्हणजे सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा ज्या प्रिया शिंदे आहेत त्या ओबीसीमध्ये येऊन त्या अध्यक्ष झालेत. तिथं खरा मान होता ओबीसीचा. हे ओबीसी आहेत, या ओबीसींच्या पाहुण्यांचा मान होता सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष. परंतु आता कोण आहे याचा विचार तुम्ही करा. आणि म्हणूनच लक्ष्मण हाके म्हणतायत की ओबीसींचं आरक्षण गेलं आहे. आज हे जे गावोगावी देवाची सेवा करत फिरत आहेत या ओबीसींना माहीत आहे का आपला हक्क काय आहे? या ओबीसींना माहीत आहे का आपली जागा कुठं आहे, आपण काय करतोय? आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती आरक्षण दिले, कशासाठी दिले, यांना माहीत आहे का? या 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 तर मुलाखत घ्यायची आणि काय करायचे ना करायचं. तुम्ही आता हे काय करताय? जोगवा मागतोय. देव कुठल्या देवीचं आहे? तुळजापूरच्या अंबाबाईचं. ओके. तर आता हे कधी म्हणजे दररोज करता का तुम्ही? नाही, श्रावण महिन्यातच. श्रावण महिन्यात. बरं, तुम्हाला माहित आहे का आपल्या म्हसवडमध्ये प्राध्यापक लक्ष्मण हाके आले होते, ओबीसीसाठी बोलून गेले काहीतरी? आपल्याला नाही माहिती. नाही माहिती. नाही. म्हणजे बघा, लक्ष्मण हाके ओबीसीसाठी झटतायत. ते म्हसवडमध्ये येऊन गेले आणि खऱ्या ओबीसींना लक्ष्मण हाके आलेले देखील माहीत नाहीत. म्हणजे किती मागास हा समाज आहे. आपली मुलं काय करतात? शिकायला. ओके, शिक्षण घेत आहेत. ओके. तुमच्या पिढीचा जर विचार केला तर कोणी शिकलं होतं का? नाही. ओके. तर बघा, आता हळूहळू ही पिढी शिक्षित व्हायला लागली. पहिलं तुम्ही शिक्षण झालंय का? नाही, पण तुमची मुलं शिकले. होय. ओके. मुलांना शिक्षणाला कुठं सुटाय नव्हता. हां, मुलांनी शिक्षणाची कुठं सुटायचा माळ्याच्या? होय ना. नाही सुट. काय सुट? माळ्या समाजाचा वर्ग मागच आहे. मागच आहे की, पण आम्हाला पाहिजे ना काय तरी. काय म्हणताय? नव माळ्या समाजाचा वर्ग महागच आहे. त्यांना कुठली किंमत आहे का? त्यांना कसली सवलत नाही ना. एक बोला. हां. माळे समाजाच्या मुलांना कसली सवलत नाही. हां. त्यांना काय तर थोडी सुटणं पाहिजे ना शिकायला. कसं असणार आता? एवढ्या जाती एका कॅटेगरीत बसवल्या त्या हा. ओबीसी मध्ये, बरोबर काय? हो. महामंडळ वगैरे काय कर्ज वगैरे देतात का? महात्मा फुले महामंडळ आहे. हा आहे की. देते ती का कर्ज मागाय गेल्यावर ना? देते ती का सांग की? नाही ती देत. बरोबर. हा. आणि माळे समाजाला कसं आहे, कुठल्यातच मोहर डिमांड नाही, त्यांना कुठला मान नाही, कुठलं काय सवलत नाही, आहे का? आपल्या सातारा जिल्हा अध्यक्ष कोण आहेत माहित आहे? जिल्हा परिषदेच्या नाही. कोण म्हणजे ही भाऊ आहेत ना? नाही, जिल्हा परिषद अध्यक्ष. ती नाही आहे, माहित नाही आपल्याला, नाही माहित. तुम्हाला सांगू का? शाळा नाही ना आपली झाली. तिथं आपला पाहुणा बसणार होता बर. ओबीसीचा, आपल्या समाजाचा, बर. पण बसला वेगळाच. बरोबर आहे की. हा? हा. मग आमची काय शाळा झाली नाही. हा. 2 मुलं आहे ती. एक हाय कलरच्या कामात, एक करतो सेंटरिंगचं काम. हा. एका पुरीचं माझ्या बी फार्मसी झालं. अरे वा, चांगली शिकवली, लग्न केलं, डॉक्टर नवरा मिळला. बरोबर आहे म्हणजे का? आतासा कुठेतरी आपला ओबीसी समाज वरती यायला लागला. ये लागलाय, पण किंमत देत नाही ती माळ्या समाजाला. देते ती का? नव सवलत देते ती का कुठली? कशाची सवलत आता ओबीसी मध्ये? कुठलीच नाही. मुलीच्या शिक्षणाला नाही, कुठलीच नाही सवलत नाही. मुलीला आम्ही कणांना पैसे भरतो शिकायला. माझी पण मुलगी शिकायला आहे बाहेर. बघा, म्हसवड मधील हा माळी समाजाची व्यथा आहे. काय म्हणतात तिकडे? मुलीला शिक्षणाला कसली सवलत नाही, पूर्ण पैसे भरायला लागतात सगळं. बरं, तुम्ही काय माहिती घेत नाही का? माहिती घ्यायला काय नाहीच म्हणतात. तर आपल्या माळी समाजाला सुटणूकच नाही म्हणतात. बरं, कसली सूट नाही. बरोबर. एखाद्याला फी कमी करा म्हणलं तर नाही म्हणते ती. तुमच्या जन होत नाही म्हणते. शिक्षण, कॉलेज, बँका किंवा हे सगळं कोणाचं आहे? कुणाचं तर आम्हाला काय माहिती कोणाचं असणार. त्याच्यावर बसलाय कोण? अध्यक्ष कोण आहे? शाळा झाली नाही आता म्हणलं जिल्हा परिषद अध्यक्ष आपला माणूस पाहिजे होता. कोणाचा माणूस आहे? दुसऱ्याचा. हा? आपला पाहुणा पाहिजे होता का? होय, बरोबर आहे की. मग त्याच्यामुळे सगळे घडते नाही. घडतंय. मग आता ते लक्ष्मण हाके वराडतात की सगळ्यांनी एकत्र आहे, आपलं आरक्षण वाचवा, आपला हक्क काय आहे बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती वर्षापासून सांगितलंय की तुम्ही एकत्र या, तुम्हाला मी आरक्षण दिलंय. बरोबर आहे की, दिलंय की, पण पोचलंय का आपल्यापर्यंत? पोचलंय का? हा? पण आपल्या समाजातला माणूस हा, मग हे असं आहे. आपल्या बरोबर आहे. समाजातला राहायला पाहिजे माणूस उभा. तसं आपल्या समाजातला माणूसच नाही ना, आपण कोण उभा राहणार तसा. हाय तो पण स्वतःपुरता मतलब घेते, आपापलं मतलब तेवढे. हा. आपला फायदा करून घेते ते, गोरगरिबांचा कोण फायदा करत नाही. हा.
चला बघा सातारा जिल्ह्यातील मसवडमध्ये मी आहे. मी जे बोललो ह्या महिलांनी जे सांगितले खूप मोठी शोकांतिका. चला 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 खूप मोठी शोकांतिका आहे. सातारा जिल्हा परिषदच्या अध्यक्षा प्रिया शिंदे या ओबीसीमध्ये येऊन त्यांनी अध्यक्षपद घेतलं. खरं ओबीसीचा मान कोणाचा होता? आता ज्या महिला गेल्यात का नाही त्यांचा पाहुणा बसणार होता तिथं. आरक्षण गेलंय का नाही हे लक्ष्मण हाके ओरडून सांगतायत. काल मसवडमध्ये येऊन ओबीसींची भाषा बोलून गेले. ओबीसीने काय केलं पाहिजे, आपला हक्क काय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय सांगितले, परंतु आजसुद्धा इथल्या ओबीसी समाजाला जाग आलेली नाही असं मी स्पष्टपणे म्हणतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.